जे प्राचार्य माननीय कुटे साहेब यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी 2 मिनिटात आपल्या या ठिकाणी प्रास्ताविक शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दिनांक 5 मे ते 6 जून या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 10वी आणि 12वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा असा टप्पा असतो। ज्यावेळेस आपण एखाद्या प्रवासाला निघताना आपण त्या प्रवासाची संपूर्ण तयारी करत असतो आणि अशी तयारी केल्यानंतर आपला तो प्रवास आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सुखकर होत असतो। आणि अशीच तयारी आपण 10वी आणि 12वी नंतर कुठलं करिअर निवडायचं, काय करायचं, आपली क्षमता काय आहे, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जायला हवं हे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथमतःच अशा प्रकारच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 6 मे 2023 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील या पहिल्या मेळाव्याचं अहमदनगरच्या शासकीय ITI मध्ये सुरुवात झालेली होती। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते या मेळाव्याचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्येही हा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले अकोले विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय डॉक्टर किरणजी लांबटे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आपले आजचे व्याख्याते चासकर सर, पाचपुते सर, तसेच अकोले खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सातपुते सर, मरीशी ITIचे प्राचार्य डोंगरी सर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी श्री निळे सर, राजूर ITIचे गटनिदेशक नागरे सर आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत किंवा सर्व परिश्रम घेणारे अकोले तसेच राजूर, केळेकोथरूड आणि मरीशी या ठिकाणचे सर्व कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे, सर्व 10वी 12वी नंतरचे विद्यार्थी ITIचे प्रशिक्षणार्थी। मी अगोदर सांगितलं की 10वी 12वी नंतरचं करिअर निवडताना आपण अनेकदा चुकाही होऊ शकतात। आपली क्षमता तपासून आपण जर प्रवेश घेतले नाही तर आपल्याला तो कोर्स मध्ये सोडावा लागतो। बऱ्याचदा साहेब आम्ही आता ITIचे प्रवेश करताना बऱ्याचदा अशा गोष्टी निदर्शनास येतात की मुलाला 70-80% मार्क्स मिळालेले आहेत, कुठेतरी त्यानंतर आयडिओलॉजी इच्छा असते, डिप्लोमाला कुठेतरी प्रवेश घेतो आणि नंतर अपयश आलं पुन्हा ITIकडे येतो। असे प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांनी मध्येच कुठेतरी कोर्स सोडण्याचा त्याच्यावरती प्रसंग येऊ नये। त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या क्षमता त्याला समजल्या पाहिजे। मार्गदर्शन करण्यासाठी आपण आज या ठिकाणी या करिअर प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे। आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरचं उद्घाटन संपन्न झालंय आणि हे शिबिर सुरू होत आहे। शिबिराचा उद्देश आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता निर्माण करणे। ह्या महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या मार्फत ही शिबिर आज आयोजित करण्यात आले। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन करणार आहेत ते भाऊसाहेबजी चासकर सर, प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे सर, त्याचबरोबर निळे सर, जगदीश गवळी सर, प्रकल्प अधिकारी शासकीय औद्योगिक वसाहत मनीषी, त्याचबरोबर संजयजी कुटे सर, प्राचार्य राजूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर विद्याचंद्र सातपुते सर, प्राचार्य अकोले ITI, दीपकजी पाचपुते सर, त्याचबरोबर या ITIचा सर्व स्टाफ
सर्व शिक्षक वृंद, सर्व उपस्थितांनी या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व, खरं तर आपला भारत देश क्रयशील आहे. जगात लोकसंख्येच्या दृष्टीने आता आपण जगात पहिला क्रमांक पडतो, रेकॉर्ड तोडलं. पण त्याबरोबर आपण दोन दृष्टीनं पाहतो की लोकसंख्या झपाट्याने वाढते, परंतु तरुणांची संख्या आपल्या देशामध्ये खूप मोठी आहे. आणि भारताची अर्थव्यवस्था जर सुधारणार असेल तर ती फक्त या युवा शक्तीचं जर क्रयशक्ती तिचा वापर केला तर होऊ शकेल. आणि मग काय तर जे युवक युवती आहेत त्यांच्या दोन हाताला त्यांच्या मेंदूला काम दिलं पाहिजे. आणि या हेतून आज हे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता शिबिर संपन्न होतं. 10वी नंतर काय, 12वी नंतर काय या संबंधीचं मार्गदर्शन कदाचित तुम्हाला, परंतु आज आपण पाहिले असेल की असे बरेच उद्योगपती आहेत की 7वी 8वी शिकलेत पण उद्योगामध्ये प्रावीण्य आहे. आजपासून ग्रॅज्युएशन झालं पण उद्योगामध्ये प्रावीण्य आहे. म्हणजे ते तुमच्या बुद्धीला वेळ लागायला पाहिजे, तसे विचार तुमच्या बुद्धीत यायला पाहिजे आणि ते विचार निर्माण करण्याचं काम हे व्यासपीठ करणार. आपल्याला रोजच्या नेहमीच्या सवयी कशा असल्या पाहिजे. रविवार असला म्हणजे 12 वाजेपर्यंत झोपायचं अशी सवय असली पाहिजे. तुम्ही बोला तर तुम्ही बोलायचं थांबणार नसलं पाहिजे. तर रोज किमान सकाळी 5:30च्या आधी उठलं पाहिजे. रोजचं सकाळच्या आपल्या काय सगळे व्यायाम प्रातिनिधी सगळं 7-7:30 पर्यंत आटपलं गेलं पाहिजे आणि आपल्या कामासाठी आपण तयार झालं पाहिजे. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर वक्तशीरपणा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज तुमच्या शिबिराला मला सर म्हटलं होते 10-10:30 या, पण तुमचा टाईम 11चा आहे म्हटलं मी 11 वाजता येते आणि बरोबर मी 11ला पोहोचलो. आल्यानंतर खूप आनंद वाटला की एवढी मोठी युवा शक्ती इथं बसलेली आहे आणि कदाचित यातले बरेचसे ITIचे विद्यार्थी असेल. किती ITIचे विद्यार्थी आहेत? पुस्तकं तुम्हाला समृद्ध जर करत असतील तर वाचलं पाहिजे. त्याच्यातही चरित्र आत्मचरित्र वाचले पाहिजे आणि माणसांनाही भेटलं पाहिजे, माणसांनाही ऐकलं पाहिजे. ऐकण्याचा म्हणून एक संस्कार असतो तो आपण अंगी रुजवला पाहिजे. अलीकडे मी बघतो समाजामध्ये आदरभाव कमी होतो. मोठ्यांच्या प्रति लहानांना आदर वाटत नाही, शिक्षकांच्या प्रति मुलांना विद्यार्थ्यांना आदर वाटत नाही, ज्येष्ठांना एक त्यांच्याशी नम्रतेनं वागणं होतं ते आपण विसरून चाललेलो. आणि हा जो भारतीय संस्कृतीतला नाही जगभरातल्या सभ्यतेतला संस्कार जो आहे तो संस्कार जगण्यासाठी ऑक्सिजन इतका महत्वाचा आहे. आणि म्हणून तुमच्याशी बोललं पाहिजे यासाठी मी आलो, कारण संवादावर माझा भर आहे. म्हणून तुम्ही शांतपणे या ठिकाणी ऐकताय ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर ऐकणं मला सगळं त्यांना करिअरविषयी काहीतरी आपल्या त्यांच्याशी गप्पा मारायच्या, करिअरविषयी गप्पा मारायच्या असतील तर आयुष्याविषयी बोलायला पाहिजे. 2-3 मुद्दे समोर ठेवतो आणि मग पुढे माझ्या त्या मुद्द्यांना घेऊन मी पुढे जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या शिक्षण व्यवस्थेचं एक अपयश आहे. आम्ही जे काही तुम्हाला 1ली पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकवतो त्यामध्ये त्रिकोण चौकोन आम्ही शिकवतो, परंतु दृष्टिकोन म्हणजे काय, आयुष्याकडे कसं बघायचं, निर्णय कसे घ्यायचे, आत्मविश्वासाला प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरं कसं जायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये दृष्टिकोन महत्वाचा असतो. आणि म्हणून मी म्हणतो की दृष्टिकोन मिसिंग आहे. काटकोन त्रिकोण चौकोनाबरोबर दृष्टिकोन शिकायला लागेल. तो अशा शिबिरांमध्ये शिकवण्याची शक्यता अधिक असते. म्हणून तुम्ही याच्याकडे अत्यंत सकारात्मक नजरेने बघायला पाहिजे. दुसरं, सरांनी मग अशी परिचय करून दिला शिक्षणतज्ञ. शिक्षणतज्ञ नाही मी, खरं तर शिक्षणाचा विचार करणारा कार्यकर्ता शिक्षक आहे.
तज्ञ ही खरं तर गणलेली गोष्ट आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुमच्याशी बोलावं का नाही बोलावं का किती बोलावं, परंतु आमचं शिक्षण आज परीक्षेसाठी उरलेलं आहे. त्याच्यामध्ये आयुष्याची गोष्ट नसते. A for apple, B for ball, that's all. हे नाही पुरेसं, याच्याने नाही होणार. काळाच्या कसोटीवर अनेक वेळा मी बघतो, अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघतो, प्रचंड विद्यार्थ्यांशी माझा संवाद आणि संपर्क आहे. काळाच्या कसोटीवर पाचवते सर आमचं शिक्षण नापास झालेलं मला रोज दिसतं. आणि म्हणून मी तुम्हाला ते पण सांगितलं की आमचं शिक्षण परीक्षेसाठी आहे, ते आयुष्यासाठी नाही. करिअर म्हणजे काय असतं, माझ्या आईवडिलांना करिअरचं माहीत नव्हतं. तरी सुद्धा आता काहीतरी मला इथे बोलायला बोलवलं, सर सांगत होते महाराष्ट्रभर फिरतात, बोलतात, टीव्हीवर जातात, वर्तमानपत्रात लिहितात. तुम्हाला मला हे सांगू द्या, तुमच्यापैकी जे नापास झालेली मुलं असतील त्यांच्यासाठी हे जास्त करून बोलणं आवश्यक आहे. मी 8वी पर्यंत ओळीनं गणितात नापास झालेला विद्यार्थी आहे. अजून तो विश्वास नाही बसणार. एका दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये मी सांगत होतो की पल्लवी मुजुमदार नावाची अँकर होती, 1 तासाचं सखी सह्याद्रीचं सगळं रेकॉर्डिंग लाईव्ह सेशन संपलं, खाली येता सर तुम्ही खरंच नापास होतो ना. म्हटलं हो. इतकंच नाही, 9वीत पी ऑल झालो, पी ऑल म्हणजे सर्व विषयात पास. अलीकडे 10वीत नापास होणं कठीण आहे, मी 10वीत पण नापास झालो असेल अशी मला खात्री होती, म्हणून मी निकाल आणायला जातो. पण शेजारच्या संजय चासकरकडे सांगितलं सरांनी, असे सर मुख्याध्यापक होते, त्यांनी सांगितलं की तो पास झालाय त्याला निकाल घ्यायला पाठवा. 10वीत 150 पैकी 52 मार्क्स मिळालेले होते मला, काठावर पास. 11वीत गेलो, माझ्या इच्छेच्या विरुद्ध सायन्सला पाठवलं मला ज्ञानमाता संगमनेरला ज्युनियर कॉलेज. तिथं गणित आणि माझा 36चा आकडा होता, गणित जमायचं नाही मला.